आलमगीर नगरमधील शशिकला अमोलिक यांचे राहते घर बुलडोझर लावून पाडले. आलमगीर नगरातील धक्कादायक घटना. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन सादर. दिनांक 28 ऑक्टोबर 2025 मंगळवार रोजी आलमगीर नगर परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेबाबत श्रीमती शशिकला रमेश अमोलिक यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन सादर केले. नागरदेवळे ग्रामपंचायत हद्दीतील आलमगीर नगर येथे असलेल्या गट क्रमांक 244/12 प्लॉट नंबर 101 मिलिंद कॉलनी भिंगार अहिल्यानगर येथील श्रीमती अमोलिक यांचे राहते घर त्रिमुखे कुटुंबियांनी बुलडोझर लावून पाडल्याचा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे. श्रीमती अमोलिक यांनी सांगितले की आम्ही या घरात संपूर्ण 25 वर्षापासून राहत आहोत. कोणतीही पूर्वसूचना, नोटीस किंवा कायदेशीर प्रक्रिया न करता अचानक माझे राहते घर पाडण्यात आले. मी घरी नसताना ही कारवाई करण्यात आली. आमचे सर्वस्व उद्ध्वस्त झाले आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी या कारवाईला बेकायदेशीर आणि अमानुष ठरवून संबंधित त्रिमुखे कुटुंबियावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. श्रीमती अमोलिक यांनी या प्रकरणाबाबत भिंगार कॅम्प पोलीस ठाणे तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन सादर करून सखोल चौकशी व न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. घटनेनंतर आलमगीर नगर परिसरात नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण असून अनेकांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून जबाबदारावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. डॉक्टर सीता विठ्ठलराव भिंगारदिवे, राहणार भिंगार, पंचशील नगर. मी या बातमीद्वारे असं सांगू इच्छिते की आलमगीर येथील मिलिंद कॉलनीमध्ये राहणारी शशिकला रमेश अमोलिक या 25 वर्षापासून 2000 सालापासून तिथे राहत होत्या. अगदी रिकामा प्लॉट होता तो मिलिंद कॉलनीतला. तो त्यांनी 40,000 घेतलाय. परंतु ज्यांच्याकडून घेतला असे ते बोरुडे, सदाशिव बोरुडे यांच्याकडून तो घेतला आणि त्यांनी बहीण भावाचं नातं लावलं असल्यामुळं त्यांनी त्यांना लेखी स्वरूपात दिलं, परंतु त्याच्यावर त्यांनी सही केली नाही. आणि मी आज उद्या देईल, परवा देईल म्हणून त्यांनी कंप्लीट आत्तापर्यंत त्यांना फसवत गेला. मी स्वतः रमाई महिला मंडळाच्या माध्यमातून त्याच्या घरी 3-4 वेळा त्या सहीसाठी गेलेले असताना त्याने सही दिली नाही. म्हणजे मॅडम, मी कुठल्याही पद्धतीने त्यांना फसवणार नाही. मी बहिणीचं नातं त्यांना लावले आणि माझ्याकडून कधीच फसवणूक केली जाणार नाही. मी आज ना उद्या त्यांना सही देईल. परंतु मी सगळ्या रमाई महिला मंडळाच्या बायकांना घेऊन जाऊन सुद्धा त्यांनी 3-4 वेळा मी तिथे जाऊन त्याला बोलून आले, तरी त्याने सही दिली नाही. आणि ती जागा त्याने एक शेख म्हणून कोणाला दिली. त्यांनी मला सांगितलं तेव्हा, मी जेव्हा त्यांच्या घरी गेले तेव्हा म्हणे, मॅडम मी ती जागा ती शेखला दिलेली. मी त्यांना म्हणाले, तुम्ही ही शशिकला अमोलिक तिथे राहत असताना तुम्ही ही जागा दुसऱ्यांना कशी दिली? म्हणे, दिली बाबा मी, मला तुम्हाला काय करायचंय ते करा. तेव्हा माझ्यासोबत सगळ्या महिला होत्या. हेच त्याचं वाक्य सगळ्या महिलांनी ऐकलं. आणि नंतर माझ्याकडे 2010 का 11 साली तो शेख आले होते आणि मला म्हणाले की मॅडम मी ती जागा घेतली. तेव्हा मी त्यांना म्हणाले, तुम्ही ती जागा कोणाकडून घेतली? तेव्हा त्यांनी मला बोरुडेंचं नाव सांगितलं. तर मी म्हटलं, दादा ती जागा ऑलरेडी तिथे शशिकला अमोलिक राहते, तिने स्वतःच्या खर्चाने बांधले आणि त्यांनी तिला कंप्लीट फसवले. त्या जागेचे कागदपत्र दिले नाहीत किंवा तिला ती जागा खरेदी केल्याचं त्यांनी कुठली सही दिली नाही. तुम्ही त्या जागेच्या भानगडीत पडू नका. आज तागायत ते शेख आमच्याकडे आले नाहीत आणि ते त्यानंतर एका शब्दाने काही बोलले नाहीत. परंतु त्यांनी, त्या शेख साहेबांनी, जे कोणी असतील त्यांनी ती जागा त्रिमुखेंना विकली. काय नाव आहे तिचं? सुरेखा त्रिमुखेला विकली. आणि तिची खरेदी आता 2-3 महिन्यापूर्वीची खरेदी आहे तिची. आणि ती ते 2-3 महिन्यापासून हिला इतका त्रास देते या शशिकला अमोलिकला, खूप त्रास. रोज घरावर दगड मारणं, रोज तिला शिव्या देणं, गाळी देणं. त्याच्यासाठी या शशिकला अमोलिक बरोबर मी स्वतः रमाई महिला मंडळाच्या माध्यमातून भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनला गेलेली असताना भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनच्या विशेषतः टकले भाऊसाहेबांनी अजिबात ह्या गोष्टीची दखल घेतली नाही. तर त्यांनी कायमस्वरूपी तिला उडवाउडवीची उत्तरे दिली. माझ्यासमोर सुद्धा ते म्हटले की मॅडम हा कोर्ट मॅटर आहे ना, आम्ही काही करत नाही. बरं, कोर्ट मॅटर आहे हे मान्य आहे, पण आम्ही कोर्टात केस दाखल केल्यानंतर सुद्धा आम्ही म्हटलं त्या बाईला फक्त याच्यासाठी तुम्ही समज द्या की तू जा आणि त्या घराचा काही संबंध नाही, तू पण कोर्टात जा. तू ज्याच्याकडून जागा घेतली त्याच्याकडून
तू त्यांना बोल असं म्हणा, तरी ह्या लोकांनी तिला कधीच रागवले नाहीत, बोलले नाहीत किंवा तिला आता ते मला वेगळं प्रकरण वाटतंय सर. अगदी मी प्रामाणिकपणे सांगते की ती बाई आहे, थोडेसे पैसा वगैरे, तिचं नेचर पण वेगळ्या पद्धतीचं आहे आणि म्हणून तिला सगळे पोलीस सपोर्ट करतात आणि सगळं डिपार्टमेंट तिच्या पाठीशी आहे. तिला माझ्यासमोर तिला सांगतात, भाऊसाहेबांना वारंवार सांगितलेलं आहे की साहेब तुम्ही चुकीचं बोलताय, चुकीची भाषा आहे, आम्ही तुम्हाला रिस्पेक्टली बोलतोय, पण तुम्ही वेगळ्या पद्धतीने का बोलताय, तरी त्यांनी कधीही ऐकून घेतले नाही. आणि मी ही साक्ष मी कायमस्वरूपी कुठेही देईल, कारण भाऊसाहेबांनी कधीच ऐकलं नाही. या बाईला जा, तू निघून जा, नाही तर तुला काठीने मारले जाईल, तुला आत्महत्या कर म्हटलं असताना मी त्यांना कितीतरी रागवले. तुम्ही कोण सांगणार आहे तिला आत्महत्या कर म्हणून? तुमचा काय संबंध आहे? तुम्ही असं अजिबात बोलायला नाही पाहिजे, मी तुमच्यावर केस करेल. तेव्हा त्यांनी मला स्वतः सांगितलं की मॅडम आम्ही त्यांना नाही म्हटलो, आम्ही दुसऱ्याला म्हटलो. शशिकला रमेश आमोलीत मी बोलते. सुरेखा त्रिमुखे हिने माझ्या माग आज 4 महिन्यापासून रोज मी कामावून आले का माझ्या घरावर दगड फेकायची, मी बाहेर आले का तिचे 2 मुलं घरामध्ये पळायचे, माझ्या अंगावर थुकायचे. आमची खूप त्यांनी छडा काढल्या. माझ्या 2 मुलांना पण मला पण 4 महिन्यापासून त्यांनी झोपा येऊ दिल्या नाही. सारखे दगड फेकीत्यात, आमच्या झोपा खराब करीत्यात आणि आमच्या संग खूप वाईट काम करू लागले. म्हणून त्यांना मी शिव्यागाळ्या केल्या का ती आमच्या पुढं अशी मोबाईल करीती आणि सगळ्या पोलीस लोकांना दाखविती माझ्या शिव्या. आणि माझे मुलं घरात जरी बोलले तरी ते आमच्या पुढं मोबाईल घेऊन उभी राहते. तर तिला मी एकदा 2दा बोलले तर तिने मला म्हणली आता माझं घर तू खाली कर. तर तिला म्हणलं तुझं घर कशाचं, तू कुठून आणलं? तर म्हणली मी खरेदी केलं. तर पोलीस कॅम्प भिंगारचे त्यांना 2 महिन्यापासून माहिती होतं का या बाईने खरेदी केलं, तरी मला माहिती नव्हतं. मी टकले साहेबांना विचारलं, म्हणलं साहेब ही बाई माझ्या संग का रोज भांडणं करती? तर ते म्हणले तुमचा वाद दुसरा आहे. तर म्हणलं आमचं काहीच नाही म्हणलं वादाचं. ते म्हणले तुमचे जागेचे भांडणं. त्यांना मी सांगितलं का जागेवाला दुसरा आहे आणि ही बाईचं माझा काही संबंध नाही. ते सदा बोरडेकून मी जागा घेतली, मी त्याच्याकडे काम करीते म्हणलं, तरी पोलीस लोकांनी माझं काही ऐकलं नाही. तिच्या मुलांनी मला 2 वेळेस काठीने मारलं, तरी पोलिसांनी त्यांची दखल काहीच घेतली नाही. मी त्यांना वारंवार सांगत आले का तुम्ही त्या पोराला दापा, त्या बाईला दापा. त्यांनी काही तिला दापलं नाही. तिने काल सकाळी 10 वाजता मला त्या पोराने मारलं. रविवारी 7 वाजता मी दवाखान्यात गेले शिविरला, मला यायला उशीर झाला. तिने 10 वाजता सोमवारी 10 वाजता बुलडोझर आणून माझ्या राहत्या घरावर पूर्ण फिरवला. मला तिने राहायला घर सुद्धा नाही ठेवलं. अशी माझी परिस्थिती त्या बाईने केलेली. त्या बाईला ढोरवाड्यामध्ये भरपूर जागा आहे, भरपूर घर आहे, तरी तिने माझ्या राहत्या घरावर आणि माझ्या 2 लेकरावर हा वनवास आणला. तुम्हाला हीच विनंती माझी, माझा न्याय घ्यावा.